काय त्रास होतो म्हणतो? शिरदुखी जे पोटरीला पण गोळे उठता येत नाही पूर्ण काम. याच्या आधी किती डॉक्टरांना दाखवलं? माझं आहे ना म्हणजे 5 वर्षापर्यंत चालूच आहे ते. या साईडचा गुडघा राहून गेला, खांद्यावर केलं त्याच्यानंतर कमराचं पण ते क्लिअर झालं. आणि आत्ता पण गोळ्या खाल्ल्या त्यांच्या, पण ते म्हणजे काम नाही करायचं. ते काम पण नाही केलं तरी तेच काही नाही. चला खाली कुठं आहे गेट? इकडे दुखलं म्हणजे नाही दुखत येते साईड. इकडे बघा, तुमच्या कमरामध्ये 4-5 मिनिटं गॅप आहे. हो सांगितलेलं. या ठिकाणी वरची खाली सरकून याला कमीत कमी झाले 5 ते 10 वर्ष. 5 वर्षापासून चालू नाही का? यामुळे कमरामध्ये या पुढे भरपूर दिवस झाले, पण याची जी डिक्स आहे आधी सरकलेली होती, पण आता काय झालं कार्टिलेज असतं म्हणजे गादी असते ती फाटून बाहेर आहे. गादी बाहेर आल्यामुळे कमरापासून डाव्या पायाला रक्तपुरवठा न झाले, कमरापासून डावा पाय दुखणं, जड पडणं, मुंगे येणं, गळ लागणं, डग लागणं असा प्रकार होतो. हा प्रकार 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलून जास्त वाकून काम करून होतो. तरच म्हणतात साईडला प्रॉब्लेम. त्याचा मरेपर्यंत जर याच्या गोळ्या औषधं खात बसली, गोळ्या औषध बराच होता. याला एक 10 पर्याय नेतो ऑपरेशन. याला आयुष्यभर तुमचा बेल्ट सुटणार नाही. माझ्याकडे 80% रिकव्हरी थर्ड स्टेजच्या आत असेल तर, थर्ड स्टेजच्या आत जर असेल तर 80% रिकव्हरी आणि 20% 30% प्रॉब्लेम मरेपर्यंत राहील. म्हणजे तुमच्याकडनं चुकी झाली, वजन उचललं, कमराला झटका बसला, त्रास होणारच. याला इथून पुढे वाकून काम लिमिटपेक्षा जास्त करायचं. केलं तर तुम्हाला त्रास परत पूर्ण म्हणजे रात्री झोपच नाही. हो होऊन जाईल ना. फक्त याला सांगितलेले प्रत्येक पाळा 15 किलोची पुढे वजन उचललं. बेल्ट कुठे कमराचं? आता मी लावलेलं. कशा झोपा माझ्याकडे काम करते. कशा झोपा माझ्याकडे खांदा दुखतो का पूर्ण हात? खरं अशी आहे का? पायगडा वगैरे पायगडा वगैरे इकडे पायगडा पायगडा वगैरे. हात पूर्ण दुखतो का कांदा दुखतो? नाही नाही दुखत इथपर्यंत कळ लागते. आंटीला सोड, आंटीला सोड. योगी त्याला बोलू इकडे. खांद्यावर जास्त झोपतो उठतानाच आणि डावा हात खाली टाकायचा ना. दोघांकडे पाहिजे